श्री गुरुचरित्र अध्याय 44. द्विजकुष्ठ परिहारो नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वतये नमः. दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. ओम नामधारक म्हणे सिद्धमुनी श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नयनी. तुमचे भाग्य काय वानुवदनी परब्रह्म देखिले हसे. तुमचे निप्रसादेसी अमृतपान झाले आम्हासी. आता कष्ट आम्हा कायसी सकळ अभीष्ट लादल. तुम्ही भेटले ती मज तारक. दैन्य गेले सकळ दुःख सर्वाभीष्ट लाधलो सुख. गुरुचरित्र ऐकता मागे कथानक सांगितले. श्री गुरु संगमी राहिले. पुढे काय अपूर्व वर्तले. निरोपावे दातारा सिद्ध सांगे नामधारकासी. ऐकवत्सा विस्तारेसी. विचित्र झाले येरे दिवसी एक चित्ते परियेसा. नंदी नाम एक ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेत वर्ण. तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिले. 3 संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला सायासे चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी पुनरपि केले उपवास. नाना परी कष्टता स्वप्न जाहले अवचिता. तुवा जावे त्वरिता गाणग ग्रामस्थानसी. तेथे असती श्री गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. वेश धरिला से नरु तेथे होशील उत्तमांगी. ऐसे निरोप त्यासी जाहले विप्र म्हणे भले केले. मास 7 का चुकर केले जरी तुझे हाती नोहेची. जगन्माता तुळजा भवानी तिचा निरोप घेऊनी. आलो तुझपाशी ठाकोनी तू दैवत म्हणून या. दैवत पण ठाऊके जाहले आम्हासी निरोप दिजले. मनुष्यापाशी जा म्हणतले तुझे हाती नोहेची काही. तू जगद दैवत जगदंबा म्हणवीसी. आम्हा मनुष्यापाशी पाठवीसी. नाव जाहले दैवतपणासी. भाग्य माझे म्हणतसे मनुष्यापाशी जा म्हणावयासी. लाज नये कैसी तुम्हासी. ओळख जाहले दैवतपणासी. उपवासी 7 महिने पहिलेची जरी निरोप देत. इतुके कष्ट आमान होत. दुराशा केली मी पर दैवत म्हणून दुःख करी नाना परी. ऐसे अनेक परीने दुःख करीत असे तो ब्राह्मण. पुन्हा मागुती पुरश्चरण करीन म्हणे तो द्विजवर. म्हणे मज बरवे होणे अथवा पुला प्राण देणे. ऐसे बोलून निर्वाणी विप्रधरणे बैसला. पुनरपि स्वप्न तयासी तैसेची होय परियेसी. आणिक समस्त भूपियांसी तेणेची परी स्वप्न होय. सकळ भोपे म्हणती तयासी आजी स्वप्न झाले आम्हासी. छळण न करी गा देवीसी. निरोपा सरसा जाई वेगी. तू तरी आता नवजासी आम्हा निरोप झाला ऐसी. बाहेर घालू तुम्हासी देवळात येऊने धू. इतुके जाहल्यावरी पारणे केले द्विजवरी. पूजा करी नाना परी निरोप घेऊन निघाला. गाणग ग्रामासी आला मठी जाऊन पुसो लागला. भक्तजन सांगते त्याला संगमी आहेत गुरुमूर्ती. भक्त म्हणती तयासी श्री गुरु येतील पारणेसी.
काल शिवरात्री उपवासी आता येतील परियेसी इतुकिया अवसरी श्री गुरु आले साक्षात्कारी ग्राम लोक द्विजात वारी राहे दुरी नको सन्मुख श्री गुरु आले मठात द्विज उभा होता चिंतित भक्तजन सांगती मात विप्र एक आला असे सर्वांगी असे श्वेत स्वामी दर्शन आलो म्हणत श्री गुरु म्हणती आपण जाणत संदेह रूपे आला असे म्हणती बोलावा मठात भक्त गेले धावत तया द्विजाते पाचारित आला विप्र अंगण दुरोनी देखिले श्री गुरुसी नमन करीत लोळे भूमीसी श्री गुरु म्हणती तयासी संदेह रूपे आलासी काय देवीपासून मनुष्यापाशी येणे झाले काय कार्यसी संदेह करुणी मानसी कैसा आलासी द्विजवरा ऐसे वचन ऐकोनी आपुले मनींचे जाणिले म्हणून क्षमा करिगा स्वामी म्हणून लोटंगणी येतसे म्हणे स्वामी आपण तामांध तुझे दर्शने झालो सुबुद्ध अज्ञाने वेष्टिलो होतो मंद नेणे सोय परब्रह्म तू साक्षात वस्तू म्हणून नेण आपण तमोगुणी आज माझा सुदीन दर्शन झालो पुनित पाप कर्मे पापी आपण पापात्मा नेणे निज खूण पापे संभवलो पूर्ण आलो शरण तुझ पाशी तू भक्तजना आधार शरणागता वज्र पंजर ब्रिदवानिती सचराचर श्री गुरु नृसिंह सरस्वतीचे आजी माझे कुकर्म गेले परब्रह्म चरण देखिले मनोरथ माझे पुरले कृपा सागरा यतिराया तू भक्तजनाची कामधेनु मनुष्य वेशी आलासी अवतरण तुझा पार जाणे का म्हणू त्रयमूर्ती तुझे होसे जैसी सगरांवरी गंगा पावन करावया आले जगा तैसा तू भक्त सेवक वर्गा तारावया अवतरलासी काहिल्या झाली पाषाण दिव्य देही झाली लागता चरण तैस मज आज निर्गुण झाले स्वामी गुरुनाथा व्रतबंध विवाह झाले आवरी व्याधी उद्भवली आपुले शरीरी स्त्री राहिली माहेरी स्पर्शो नये शरीर म्हणे आपुले असती माता पिता सकळ म्हणती जाई परता दुःख जाहले अपरिमिता संसार त्यजूनी निघालो गेलो होतो तुळजापुरा उपवास केले अपारा मज म्हणती तू पाप भारा नभे तुझ बरवे आता निरोप दे जा सन्नती जेते चंदला परमेश्वरी वसती तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणून तेथेही कष्ट केले बहुत नव्हेच काही देवी उभगत निरोप झाला जा म्हणत कृपा मूर्ती तुझ पाशी ऐसे माझे दैवहीन उभगताती देव आपण मज देखोन निर्वाण बाहेर घाला म्हणताती देवता पण उभगताती मनुष्य कैसे मज देखती निर्वाणी आलो तुम्हा प्रति निर्धार केला मरणाचा ऐसा पापी असोनी आपण काय करावे अंगहीन तोंड न पाहती कुष्टी म्हणून मरण बरवे या परते आता से एक विनंती होय अथवा नव्हे निश्चिती शीघ्र निरोपावे यती दैवते जाळविती आशाबद्धे मज चाड नाही शरीराची प्राण देईन सुखेची तू रक्षक माऊली शरणागताची निरोपावे दातारा
ऐसे करुणा वचन ऐकोन श्री गुरु बोलती हासोन सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती न्याया संगमासी बरवा संकल्प सांगोनी स्नान करवा षटकुळ भुवनी अश्वत्थ प्रदक्षिणा करवुनी वस्त्रे टाका दूर त्याचे नवी वस्त्रे ध्यायासी शीघ्र आणा पारणेसी ऐसा निरोप देती त्यांचे दोघे गेले झडकरी स्नान करुनी बाहेर आला शरीर वर्ण पालटला अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण जाहले सर्वांग वस्त्रे देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकीती दुरेसी जेथे टाकीती ते भूमीसी क्षार भूमी होय त्वरित सांगा ते घेऊन द्विजासी सोमनाथ आला मठासी चरणी घातले तयासी लोक सर्व विस्मित नंदी नामे केला नमस्कार संतोषे स्तोत्र करी अपार हर्षे जाहला निर्भर लोळतसे पादुकावरी श्री गुरु म्हणती तयासी तुझी कामना झाली परियेसी सर्वांग आहे कैसी अवलोकोनी पाहि म्हणती पाहता सर्वांग बरवे जाहले तावन मात्र जंघेसी राहिले पाहता मन त्याचे भ्याले म्हणे स्वामी असे थोडे तुझी कृपा दृष्टी झाली असता थोडे राहिले म्हणे केवी आता करीत असे दंडवता कृपा करिगा परमात्मा श्री गुरुमूर्ती निरोपिती तयासी तू संशय करोनी आलासी मनुष्य काय करील म्हणून मानसी तेणे गुणे राहिले थोडे त्यासी असे एक प्रतिकार तुम्हा कवित्व सांगावे अपार अमुची स्तुती करावी निरंतर बरवे होईल तुझ मग नंदीनामा म्हणे स्वामीसी लिखित नेणे वाचायासी कैसे करूमी कवित्वासी मंदमती असे आपण काय जाणे कवित्व स्थिती मज नाही काव्य व्युत्पत्ती स्वामी ऐसा निरोप देती म्हणून चरणी लागला श्री गुरु म्हणती द्विजासी मुख उघडी काढी जिभेसी विभूती शिंपिती तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणा चरणांवरी ठेविला माथा उभा ठेला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी नेणता सेवेसी नवे अराणुक माया पाशी वेष्टोनी बुडतो होतो संसार गहनी आठवण न करी कधी मनी तुझे चरणा विसरल संसार सागर माया जाळ योनी जन्मोनी 84 लक्ष कुळ आठवण नवे तुझे नाम केवळ मंदमती जाहली मज स्वेदज अंडज उद्भिजेसी जन्मालो पशु योनीसी तव ज्ञान कैंचे आमासी स्थावर जंगम जई होतो नाना योनीत मनुष्य विशेष शूद्रादि याती बहुवस जदी होतो त्या जन्मास काय जाणे तुझी सोय समस्त जन्मात एक ब्राह्मण जन्म विषेख काय करावे होऊनी मूर्ख गुरु सोय नेणे नर माथेचे शोणित पित्याचे रेत संपर्क जाहाला जननी गर्भात जैसे सुवर्णमुशी असे कडत दिवस 5 बुद्बुदाकार 15 दिवसा होय स्थिर एक रस होऊन निर्धार तधी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्व मज मासे एक पिंड होय द्वयमासी क्षीरपाय तिसरे मासी सर्व अवयव नवद्वारे झाली मग पंचतत्वे होती एक वायू आप पृथ्वी तेज प्राण आला तात्कालिक तदी स्मरण कैंस मज
पाचवे मासी त्वचा रोम, सहावे मासी उच्छ्वास आमा, सातवे मासी श्रोत्र जिव्हा मेद मज्जा दृढ जाहली. ऐसे नवमास कष्टत होतो जननीय गर्भात, रुधिर विष्टा मूत्रात कष्टलो भारी स्वामीया. माता भक्षी उष्ण क्षार तेणे तीक्ष्ण कष्टलो अपार, पळे लोळे अनेक प्रकार दुःख तेव्हा सांगू कोणा. मनाले भक्षण करी दुःख होय मज अपारी, ऐसे नवमास वरी माता गर्भी कष्टलो. तधी कैंचे तुझे स्मरण वेष्टिलो होतो माया वर्णे, स्मरलो नाही तुझे चरण मग योनिमुखी जन्मलो. उपजताची आपणासी आयुष्य लिहिले लल्लाटेसी, अर्ध गेले वृथा निशी रात्री निद्रा मानवा. उरले आयुष्यात देखा तीन भाग केले विषयका, बाल यौवन वृद्धाप्यायिका निर्माण झाले तये वेळी. बाळपणी आपणासी कष्ट झाले असम साहसी, मज घाले ती पाळणेसी मळमूत्रात लोळतसे. बाळपणींचे दुःख आठविता शोक होय मज अपरिमिता, काय सांगू गुरुनाथा नाना आपदा भोगिल्या. शयनस्थानी मलमूत्रात निरंतर असे लोळत, आपल वेष्टापण खात अज्ञान तिमिरे वेष्टिलो. एखादे समय आपणासी पोटशूळ उठे बहुवसी, रोदन करिता परियेसी स्तनपान मला करविते. क्षुधाक्रांत होय बहुत मज म्हणती पोट दुखत, अंगुली घालून मुखात ओखद मज पाजविती. ऐसे क्षुधेने पीडिता बहुत मज घालती पाळण्यात, आलवेती पर्यंदे गात क्षुधाक्रांत रुदन करी. म्हणती रुदन करीतो बाळ मुखी शिंपिती कांजितेल, रक्षा बांधिती मंत्र केवळ नेणे माता भूक माझी. पाळण्यात घालिती कौतुके प्रावरणात असता वृश्चिके, मारितसे पाठी डंक प्रलाप मी करीतसे. आणिक पाळणा हलवीती राहे राहे उगा म्हणती, स्तनपान मागुती करवीती वृश्चिक विष नेणता. तेणे दुःखे स्तनपान न करी मागुती घालिती पाळण्या भीतरी. वृश्चिक मज डंख मारी प्राणांतिक मज होय, माता खाय आंबट तिकट स्तनपाने मज अपार बोखट. अति मधुर क्षीर आंबट तेणे खोकतसे सर्व काळी. नाना औषधे मज देती तेणे माझे डोळे दुखती. कुंकुम लवण क्षार भरिती डोळे आले म्हणून या. ऐस कष्ट धुरंधर बाळपणी जाहले अपार, वाढलो कष्ट भोगीत फार वर्ष 12 लोटले. तधी तुझे चरण स्मरणा मज कैंचे गा देवराणा. कष्टलो मी याची गुणा पूर्वजन्म नाठवेची. 2 भाग उरले आपणासी मदने व्यापिले शरीरासी. जैसा पतंग दीपासी भ्रमिजेत उन्मत्त. नेणे मी गुरु माता पिता समस्तांते करी निंदा वार्ता. परस्त्रीवरी करी चिंता कुळाकुळ न विचारी. ब्राह्मणा ते निंदा करी वृद्धाच्या चेष्टा करी अपारी. मध्ये व्यापिले असे भारी नाठवते तुझे चरण मज. मांसाचे कवळा कारणे मज्ज जाय जेवे प्राणे. तैसा आपण मदन बाणे वश जाहलो इंद्रियांचे. नाना वर्ण स्त्रिया भोगिले परद्रव्यापहारिले. सिद्ध महंता ते निंदिले दृष्टी न दिसे माझे काही. ऐसा मदने व्यापूनी मागे पुढे न पाहे नयनी. पतंग जाय धावूनी दीपावरी पडे जैसा. ऐसा वेष्टूनी मदन बाणी न ऐके
सुबुद्धी कधी श्रवणी, सोयन धरी तुझे चरणी यौवनपण गेले ऐसे. मग वृद्धाप्य आले शरीरासी, उबग होय स्त्री पुत्रांसी, श्वासोच्छवास कपेसी, सदा खोकला होय मज, अवयव सर्वही गलित होती, केश पांढरे होती त्वरिती, दंतहीन श्रवणे नायकी जेती, दृष्टी न दिसे नासिक गळते, ऐसा नाना रोगे कष्टता, तुमची सेवा कधी घडणे आता, स्वामी तारका श्री गुरुनाथा, संसार सागरा कडे करी, ऐसा मंदमती आपण न ओळखेची तुझे चरण, तूचे केवळ नारायण अवतार, तू श्री गुरुमूर्ती, तूची विश्वाचा तारक धरून या नरवेश, त्रयमूर्ती तुझी एक परब्रह्म श्री गुरुनाथा, दिवांदनीणती तुझ लोक, तूची विश्वाचा पाळक, मी किंकर तुझा सेवक, संसार धुरंधरी तारी मज, ऐसे नाना परिस्तोत्र करीतसे, नंदीनामा पवित्र जन पाहता ते विचित्र, त्यांसी म्हणे नंदीनामा, ऐका हो जन समस्त, श्री गुरु जाणा परब्रह्म वस्तू, आपण पाप केले बहुत, दर्शन मात्रे सर्व गेले, जैसे तृणाचे बनवीसी, अग्नी लागता क्षणे कैसे, गुरु कृपा होय जासी, पाप जळे तया परी, चरणं पवित्रं विततं पुराणं, ऐसे बोले वेद आपण, सेवा सेवा हो गुरुचरण, गुरु वेगळा देव नाही, ब्रह्मदेवे आपण देखा, दुष्टाक्षरे लिहिली कपाळिका, तैसे ही होयनिका, श्री गुरुचरणी लागता, जवळी असता निधान कानोळखा, हो तुम्ही जन, नृसिंह सरस्वती कामधेनु, भजा भजा हो सकळीक, इह सौख्य ज्ञानायका, अंति पावे वैकुंठ लोका, संदेह नाही होईल सुका, सत्य जाणा हो बोल माझा, नंदीनामा स्तोत्र करिता, श्री गुरु संतोषी अत्यंता, भक्तांसी ऐसा निरोप देत, कवीश्वर म्हणा यासी, कवी बसवरस नाम तयासी, निर्धार केला आम्ही भरवसी, ऐसे कृपेने बोलती द्यासी, ऐकोनी चरणी लागला, जे का शेष होते जंघेवरी, ते तात्काळ गेले दुरी, नंदीनामानंद करी राहिला, सेवा करीत देखा, सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी, कथा करीत कवी बसवरसी, श्री गुरु सेवेसी राहिला, नामधारक म्हणे सिद्ध मुनी, दुसरा कवी नरहरी म्हणोनी, तो केवी झाला शिष्य सुगुणी, कवेश्वर भक्त जाहला, ते विस्तारुनी आभासी सांगा स्वामी कृपेसी, वांछासे मानसे गुरुचरित्र ऐकावे, म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तार, ऐकता होय मनोहर, नाम स्मरण कामधेनु, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विजकुष्ठ परिहारो नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः। श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। ओवी संख्या 122। यथार्थ श्री गुरुचरित्र विप्रनंदीचे कुष्ठ परिहारो नाम अध्याय 44। नामधारक सिद्ध मुनींना म्हणाला, हे मुनीवर, तुम्ही स्वतः गुरुचरित्र आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे। आपण किती भाग्यवान आहात। आपण प्रत्यक्ष परब्रह्मच पाहिले। तुम्ही प्रसाद दिल्यामुळे आम्हाला देखील गुरुचरित्रामृताची चव चाखायला मिळाली। आता आमचे कष्ट संपले, सकळ अभीष्ट प्राप्त होतील। तुम्ही भेटलात, गुरुचरित्र सांगितले, सकळ दुःख गेले, सुख प्राप्त झाले। आपण मागे कथा सांगितली की श्री गुरु संगमावर मुक्कामाने राहिले।
पुढे काय झाले ते ऐकण्यास मी अतिउत्सुक आहे. तरी पुढील कथानक सांगावे. तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, पुढील कथानक सांगतो ऐक. विप्रनंदीचा देवीवर संताप. एके दिवशी विचित्र घटना घडली. नंदी नावाचा एक ब्राह्मण होता. त्याच्या सर्वांगावर पांढरे कोड होते. 3 वर्षे त्याने तुळजापूर भवानीची आराधना केली. त्याने तेथे 3 वर्षे उपवास केला, पुष्कळ कष्ट सहन केले. तेव्हा त्याला निरोप मिळाला की चंदला परमेश्वरी जवळ जा. जगदंबेचा निरोप घेऊन चंदला परमेश्वरी पाशी गेला. तिची 7 महिने सेवा केली, पुन्हा 7 महिने उपवास केला, नाना प्रकारे कष्ट सहन केले. तेव्हा त्याला चंदला परमेश्वरीने स्वप्नात येऊन सांगितले की तू गाणगापूरला जा. तेथे गुरु महाराज आहेत. ते त्रिमूर्तीचे अवतार आहेत. त्यांच्या आशीर्वादाने तुझे उत्तम होईल. असा निरोप झाल्यावर तो विप्र संतापला व म्हणाला, मी 7 महिन्यांपासून उपाशी राहून तुझी सेवा करीत आहे. तुझ्या हाती नव्हते तर आतापर्यंत मला गोंधळात का टाकलेस? तुळजा भवानीचा निरोप आला म्हणून मुद्दाम तुझ्याजवळ आलो. तू दैवत म्हणून तुझी आस धरली. आता समजले की तुझे देव पण कसे आहे ते. आता तू मला मनुष्यापाशी जायला सांगतेस. तू स्वतःला जगत दैवत जगदंबा म्हणवितेस आणि मला मनुष्यापाशी जावयास सांगते. तुझ्या दैवतपणाची खूप कीर्ती होईल. या माझ्या नशिबास काय म्हणावे? तुझ्या दैवतपणात एवढी शक्ती नव्हती तर मला 7 महिने उपवाशी का घोळवत ठेवलेस? आता मला मनुष्यापाशी जा म्हणायला तुम्हाला लाज कशी वाटत नाही? पहिलेच जर मला निरोप दिला असता तर इतके कष्ट भोगावे लागले नसते. तू श्रेष्ठ दैवत असे समजून मी आलो होतो, परंतु माझी घोर निराशा केलीस. असे बोलून तो फार दुःखी झाला. परंतु त्याने पुन्हा अनुष्ठानाला बसण्याचा निर्धार केला. तो म्हणाला, आता रोग नष्ट होवो वा प्राण जावो, पण मी येथून हटणार नाही. असे म्हणून तो हट्टाने अनुष्ठानाला बसला. तेव्हा त्याला पुन्हा तसेच स्वप्न दिसले. शिवाय तसेच स्वप्न सर्व पुजाऱ्यांना दिसले. समस्त पुजारी त्याला म्हणाले, देवीच्या आज्ञेप्रमाणे तू गाणगापूरला जा. आता आणखी देवीचा छळ करू नकोस. जर आताही तू जाणार नाहीस तर आम्हाला आज्ञा झाली आहे की तुला देवळाच्या बाहेर घालवून द्यावे आणि यापुढे तुला पुन्हा देवळात येऊ देणार नाही. इतकी शोभा झाल्यावर त्या ब्राह्मणाने पूजा करून पारणे केले व निरोप घेऊन गाणगापूरला आला. विप्रनंदीचे आत्मकथन वैताग. मठात जाऊन श्री गुरु महाराजांबद्दल चौकशी केली. तेव्हा भक्तांनी सांगितले की श्री गुरु संगमावर आहे. काल शिवरात्रीचा उपवास होता. आज पारणे आहे, त्यासाठी आता श्री गुरु मठात येतीलच. तितक्यात श्री गुरु मठात आले. ग्रामलोक त्या द्विजाला दूर ढकलू लागले व सांगितले, दूर उभा राहा, समोर उभा राहू नकोस. तो चिंतेत उभा होता. भक्तजनांनी तो विप्र आल्याची वार्ता श्री गुरूंना सांगितली. ते म्हणाले, एक विप्र आला आहे. त्याच्या अंगावर पांढरे कोड आहे. श्री गुरूंनी जाणले की हा संशय धरून आला आहे. तेव्हा त्या विप्राला आत बोलावण्यास सांगितले. त्या विप्राला पाचारण केले असता तो मठाच्या अंगणात आला. त्याने गुरूंना पाहिले तसेच नमन करून जमिनीवर लोळू लागला. श्री गुरु म्हणाले, मनात संशय ठेवून आलास. देवीपासून मनुष्यापाशी येण्याचे तुला काय कार्य झाले? तुला संशय वाटूनही येथे कसा आलास? हे वचन ऐकून तो विप्र मनातून कचरला. आपल्या मनातले महाराजांना कसे समजले म्हणून तो विचार करू लागला. त्यानंतर तो म्हणाला, स्वामी मला क्षमा करा, आणि लोटांगण घालू लागला. पुढे म्हणाला, हे स्वामी, मी मोहामुळे अंध झालो आहे. तुझ्या दर्शनाने आता शहाणा झालो. अज्ञानाने मी मूर्खपणा करून बसलो. तू साक्षात परब्रह्म आहेस, प्रत्यक्ष परमेश्वर आहेस. मी तमोगुणी आहे. आज माझ्या आयुष्यात सुदीन उगवला. तुझ्या दर्शनाने मी पावन झालो. मी पापी आहे. मी पापात्मा असून स्वतःला ओळखत नाही. पूर्वजन्मीच्या पापांमुळे माझा असा जन्म झाला. आता मी तुला शरण आलो आहे. तू भक्तजनांचा आधार आहेस. शरणागतांना तू धीर देऊन त्यांना निर्भय स्थान देतोस. असे श्री नृसिंह सरस्वती यांचे ब्रीद आहे. अशी सर्व ठिकाणी चर्चा होते. आता माझी भीती नष्ट झाली. आज माझे सर्व पाप नष्ट झाले.
आज मला परब्रह्मचरणाचे दर्शन झाले. तेव्हा कृपासागर यतिराया माझे मनोगत पूर्ण झाले. तू भक्तजनांची कामधेनू आहेस. तू मनुष्य वेशात आला आहेस. तुझी महिमा अपार आहे. प्रत्यक्ष त्रिमूर्ती तूच आहेस. जसे सगर राजाच्या 60,000 पुत्रांना वाचविण्यासाठी गंगा पृथ्वी तलावर अवतीर्ण झाली, तसा तू भक्तजनांना तारावयास या जगी अवतार घेतलास. जसे पाषाण झालेली अहिल्या श्रीरामाचे चरणस्पर्श होताच पावन झाली, तिचा उद्धार झाला, तसा हे स्वामी गुरुनाथा मी आता पावन झालो. व्रतबंध विवाह झाल्यावर माझ्या शरीरात ही व्याधी उद्भवली. माझ्या शरीराला स्पर्श करू नये म्हणून माझी स्त्री माहेरी राहिली. माझे माता पिता आहेत, सारे मला परके झाले आहेत. अपार दुःख झाले म्हणून संसार सोडून निघालो. प्रथम तुळजापूर येथे गेलो. 3 वर्षे उपवास करून सेवा केली, परंतु आज्ञा झाली की माझी व्याधी येथे बरी होणार नाही. त्यामुळे तू सन्नती येथे श्री चंदला परमेश्वरीकडे जा. तेथे तुझे पाप नष्ट होईल. तिथेही बहुत कष्ट सहन केले. चंदला देवी कंटाळली व मला आपणाकडे जाण्यास आज्ञा केली. असे माझे नशीब फुटके आहे. देवांना देखील माझा कंटाळा येतो. मला देवळातून बाहेर घालवून देतात. देवतांनाच माझा उभग आला तर मनुष्य मला कसे सहाय्य करतील. आता शेवटी मरणाचा निर्धार करूनच येथे आलो आहे. मी असा पापी आहे. माझ्या अंगावर कोड असल्यामुळे माझे कोणी तोंड देखील पाहत नाही. त्यापेक्षा मरण बरे. स्वामी, आता एक विनंती आहे. माझे पाप नष्ट होईल वा नाही हे निश्चित सांगावे. देवतांनीच मला आशेवर ठेवून माझी फसवणूक केली. मला आता जगण्याची मुळीच इच्छा नाही. मी सुखाने प्राणत्याग करीन. तू शरणागताची रक्षक माऊली आहेस, तेव्हा मला निरोप द्यावा. श्री गुरु कृपेचा चमत्कार. हे वचन ऐकून श्री गुरु यांनी सोमनाथ ब्राह्मणाला बोलावले व सांगितले की या विप्राला संगमावर न्या. संकल्प सांगून षटकूळ नामक तीर्थाच्या ठिकाणी त्याला स्नान करवा. नंतर अश्वत्थ प्रदक्षिणा करवून त्याची जुनी वस्त्रे फेकून त्याला नवीन वस्त्रे नेसायला द्या आणि त्याला त्वरित पारणे सोडायला घेऊन या. असा निरोप मिळताच सोमनाथ त्या ब्राह्मणाला घेऊन संगमावर गेला. तो स्नान करून बाहेर आला तेव्हा त्याचा शरीर वर्ण पालटला. तो अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला असता त्याचे सर्वांग सुवर्ण झाले. त्याची जुनी वस्त्रे टाकून त्याला नवीन वस्त्रे दिली. जेथे जुनी वस्त्रे टाकली तेथे क्षार भूमी झाली. सोमनाथ त्या विप्राला घेऊन मठात आला. श्री गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले. सर्व लोक विस्मित झाले. नंदीनामाने नमस्कार केला. त्यांना संतोष होऊन तो स्तोत्र करू लागला. पादुकांवर अक्षरशः त्याने लोळण घेतले. श्री गुरु म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण झाली. तू आता तुझे सर्वांग कसे आहे ते निरखून पहा. त्याने अवलोकन केले तेव्हा त्याच्या लक्षात आले की पोटरीवर थोडेसे पांढरे खोड शिल्लक आहे. ते पाहून तो घाबरला व म्हणाला, स्वामी, थोडेसे राहिले आहे. तुमची कृपादृष्टी झाल्यावरही थोडे कसे राहिले. तेव्हा देवा कृपा करा, असे तो म्हणाला. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तू संशय घेऊन आला होतास. देवाला देखील जे जमले नाही ते मनुष्य काय करणार असे म्हणून तू संशय व्यक्त केलास. त्यामुळे थोडे शिल्लक राहिले. त्याला एक उपाय आहे. तू कवित्व सांग. गायनात आमची स्तुती करावी, म्हणजे तुझे राहिलेले कोड देखील नाहीसे होईल. तेव्हा नंदीनामा म्हणाला, स्वामी, मला लिहिता वाचता येत नाही, तेव्हा मी कवित्व कसे करणार. मी मंदमती आहे. कवित्व काय, काव्य काय, व्युत्पत्ती काय, मला काहीच समजत नाही. असे म्हणून चरणी लागला. तेव्हा श्री गुरूंनी त्याला तोंड उघडण्यास सांगितले. श्री गुरूंनी थोडी विभूती त्याच्या जिभेवर टाकली. तत्काळ त्याला ज्ञान प्राप्त झाले. त्याने श्री गुरूंच्या चरणावर माथा ठेवला व उभा राहून स्तोत्र करू लागला. मातेच्या गर्भातील वेदना. तो नंदीनाम विप्र म्हणाला, हे स्वामी, मी अज्ञानी आहे. मला सेवा कशी करावी हे समजत नाही. मी मोहमाया जाळात अडकून होतो. मी संसार सागरात बुडालो होतो. त्यामुळे तुझी आठवण विसरून गेलो होतो. तुझ्या शरणाचा मला विसर पडला. या संसार सागर माया जाळात अडकून 84 लक्ष योनीत जन्म घेऊन तुझ्या नावाचाही विसर पडला. मी मूर्ख झालो. मी प्रथम स्वेदज योनीत अर्थात घामापासून उत्पन्न होणारे प्राणी जसे ढेकूळ वगैरे जन्म घेतला.
नंतर अंडज योनीत अर्थात अंड्यापासून उत्पन्न होणारे प्राणी जसे पक्षी, साप वगैरे जन्म घेतला. नंतर उद्भिज अर्थात वनस्पती योनीत जन्म घेतला. नंतर पशु योनीत जन्म झाला. तेव्हा मी अज्ञानी होतो. मला काहीच समजत नव्हते. तुझे मला विस्मरण झाले होते. सर्व योनीत मनुष्य योनी श्रेष्ठ आहे. त्या मनुष्य योनीत इतर जमातीत जन्म झाला तेव्हा देखील मला तुझी आठवण झाली नाही. सर्व मनुष्य जन्मात ब्राह्मण जन्म सर्वात श्रेष्ठ होय. त्याही जन्मात गुरुसेवेचे ज्ञान झाले नाही तर त्याच्यासारखा मूर्ख पापी तोच म्हणावा लागेल. मातेचे रक्त व पित्याचे वीर्य यांचा जननीच्या गर्भात संयोग झाला. ज्याप्रमाणे मुशीतले द्रव रूप सोने कढत असते तसा गर्भ प्रथम 5 दिवस बुडबुड्यासारखा दिसतो. 15 दिवसात गर्भ स्थिर होतो तेव्हा गर्भ द्रवरूप असतो. तशा अवस्थेत मी गुरूंना कसं जाणू शकतो? तेव्हा त्या गर्भात म्हणजे माझ्यात स्थूल पंचमहाभूतांचा अथवा इंद्रियांचा उद्भव झाला नव्हता. 1 महिन्याचा गर्भ एका पिंडासारखा असतो. 2 महिन्यात डोके व पाय दिसू लागतात. 3ऱ्या महिन्यात सर्व अवयव दिसतात व 9 द्वारे म्हणजे 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या, 1 तोंड व मलमूत्राद्वारे 2 असे एकूण 9 उत्पन्न होतात. नंतर पंचमहातत्वे म्हणजे पृथ्वी, जल, तेज, अग्नी, वायू व आकाश एकत्र येतात व तत्काळ त्यात जीव निर्माण होतो अर्थात प्राण येतो. तरी मला तुमचे स्मरण झाले नाही. 5व्या महिन्यात त्वचा व केस निर्माण होतात. 6व्या महिन्यात हृदय व फुफ्फुसे चांगली होऊन श्वास सुरू होतो. 7व्या महिन्यात कान व जिभेची उत्पत्ती होते. मेद म्हणजे चरबी व मेंदू दृढ होतात. असे 9 महिने मातेच्या गर्भात कष्ट भोगत होतो. 9 महिने मातेच्या गर्भात रक्त, मूत्र व विष्ठा या घाणीत काढावे लागले. मातेने उष्ण खारट पदार्थ खाल्ले तर त्याचा दाह मातेच्या पोटात होऊन मला फार यातना सहन कराव्या लागत असत. 9 महिने मातेच्या गर्भात कष्ट सहन केले तेव्हा मला तुझे स्मरण कसे होणार? कारण मी मायेच्या मोहजाळात अडकलो होतो. मग योनीद्वारे जन्म झाला. बालपणीच्या वेदना. जन्म झाल्याबरोबर माझे आयुष्य माझ्या कपाळावर लिहिले गेले. माणसाचे अर्धे आयुष्य निद्रेत जाते. माणूस रात्री निद्रा घेतो, तो वेळ व्यर्थ जातो. उरलेले आयुष्य 3 हिश्श्यात विभागले जाते. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. बालपणी मला फार कष्ट झाले. मला पाळण्यात घालून ठेवत असत. तिकडे कोणाचे लक्ष नसले की मला मलमूत्रात लोळत राहावे लागे. बालपणीचे दुःख आठवता फार वेदना होतात. मला बालपणी भयंकर संकटांचा सामना करावा लागला. शयनस्थानी मलमूत्रात केव्हा केव्हा पडून राहावे लागल्याने आपली विष्ठाही तोंडात जात असे. एखादे वेळी माझे पोट दुखल्याने मी रडताना दिसलो तर मला भूक लागली असे समजून माता दूध पाजत असे. मला जेव्हा भूक लागली असता रडताना दिसलो तर माझे पोट दुखत असेल असे समजून माता आपला अंगठा माझ्या तोंडात ठेवून मला औषध पाजत असे. मी भुकेने व्याकुळ झालो असता मला झोप आली असे समजून मला पाळण्यात घालून अंगाई गीत म्हणून झोपविण्याचे प्रयत्न करीत असे. मी मात्र भुकेने व्याकुळ होत असे. मी रडतो म्हणून माझ्या मुखावर कांजी तेल अर्थात हरण वेल हिच्यापासून तयार केलेले तेल शिंपून मंतरलेला दोरा बांधत असे. पण मला भूक लागली हे मातेला समजत नसे. मला कौतुकाने पाळण्यात घाली पांघरुणाखाली विंचू असल्यामुळे तो डंख मारीत असे. त्यामुळे मी ओरडत असायचो. मला विंचू चावला हे मातेला माहीत नसल्यामुळे शांत हो असे म्हणून जोराने पाळणा हलवीत असे. तरीही रडणे थांबत नाही म्हणून माता स्तनपान करीत असे. पण दुःखामुळे मी दूध पीत नव्हतो तेव्हा माता मला पुन्हा पाळण्यात टाकून हलवीत असे. मातेने आंबट तिखट खाल्ल्यानंतर स्तनपान केले तर मला बाधत असे. मातेने अतिशय गोड खीर अथवा आंबट खाल्ले तर मला खोकला होत असे. नाना प्रकारचे औषध मला देत असत त्यामुळे माझे डोळे दुखत असत. पण माझे डोळे आले असे समजून माझ्या डोळ्यात कुंकू लवणाक्षर सारखी तीव्र औषधे टाकीत असत. असा अनेक प्रकारचा त्रास मी बालपणी भोगला. यौवनातील मस्ती.
कष्ट भोगीत भोगीत मी लहानाचा मोठा झालो. 12 वर्षांचा झालो तरी देखील तुमच्या चरणाचे मला स्मरण झाले नाही. याचे मला फार वाईट वाटते. मला माझा पूर्वजन्मही आठवत नाही. बालपण संपल्यावर आयुष्याचे 2 भाग उरले. तारुण्यातील माझ्या शरीराला मदनाने व्यापून टाकले. जसा पतंग ज्योतीजवळ जाऊन भ्रमण करीत असतो व झडप घालतो तसा मी उन्मत्त झालो होतो. गुरु माता व पिता यांची मी पर्वा करीत नसे. समस्तांची निंदा करीत असे. परस्त्रीचा ध्यास लागला होता. कुणाकुणाचा विचार करीत नसे. ब्राह्मणांची निंदा करीत असे. म्हाताऱ्यांची टिंगल उडवित असे. मदाने मी इतका व्यापून गेलो होतो की मला तुझ्या चरणांची आठवणही होत नव्हती. मांसाच्या एका गोळ्याच्या आमिषाला बळी पडून मासा जसा प्राण गमवितो तसा मी घटनांमुळे संपूर्ण इंद्रियांच्या अधीन झालो होतो. नाना जातीच्या स्त्रियांचा मी उपभोग घेतला. दुसऱ्यांची संपत्ती हरण केली. साधू संतांची निंदा केली. मी मदमस्त झालो होतो. मला दुसरे काही दिसत नव्हते व सुचतही नव्हते. जसा पतंग दीपावर झडप घालताना मागचा पुढचा विचार करीत नाही तशी माझी अवस्था झाली होती. असा मी तारुण्यात कामपिपासू झालो होतो. मला कोणते सुविचार ऐकण्याची सुबुद्धी होत नव्हती. अशा वेळीही तुमच्या चरणांची आस धरली नाही. म्हातारपण यौवन गेले, म्हातारपण आले. आता माझ्या स्त्रीपुत्रांना माझा कंटाळा येऊ लागला. प्रकृती नाजूक झाली. श्वास लागला. कफ खोकल्याचा सतत त्रास व्हायला लागला. सर्व अवयव गलित झाले. केस पिकले. दात पडले. कानांनी ऐकू येईन असे झाले. डोळ्यांनी बरोबर दिसत नव्हते. नाक सतत वाहत असे. अशा नाना रोगांनी त्रस्त झालो. आता तुमची सेवा कशी आणि केव्हा होणार? हे स्वामी गुरुनाथा, या संसार सागरातून मला पार लावा. मी महामूर्ख आहे. तुझ्या चरणाची महती मला समजली नाही. तूच नारायण आहेस. तूच गुरुमूर्ती आहेस. विश्वाचा तारक तूच आहेस. मनुष्य रूपात आलेला प्रत्यक्ष तू त्रिमूर्ती आहेस. तूच परब्रह्म आहेस. लोक तुला ओळखू शकले नाही. ते डोळे असून आंधळे आहेत. तू विश्वाचा पालक आहेस. मी तुझा सेवक आहे. या संसार मोहजाळातून माझी मुक्तता कर. श्री गुरुस्तुती. अशा प्रकारे स्तोत्र केले असता समस्त मंडळी विस्मयाने पाहू लागली. तेव्हा नंदीनाम म्हणाला, हे समस्त जन हो, श्री गुरु हे परब्रह्म आहे. मी महापापी, पण त्यांच्या दर्शनाने मी पावन झालो. जसे गवताच्या राशीला अग्नी लागताच ती तत्काळ जळून खाक होते, तसेच गुरुकृपा झाल्यावर माझी पापे त्वरित नष्ट झाली. चरण पवित्रम विततम पुराणम असे वेद वचन आहे. हे बंधूंनो, तुम्ही गुरूंची सेवा करा. गुरुशिवाय दुसरा देव नाही. ब्रह्मदेवाने तुमच्या कपाळावर वाईट भविष्य लिहिलेले असले तरी श्री गुरुचरणावर मस्तक ठेवताच तीच अक्षरे शुभ फले देणारी होतात. आपल्या सर्वाजवळ गुरुनाथासारखे एवढे निधान असताना तुम्ही ओळखत कसे नाही? श्री नृसिंह सरस्वती स्वामी हे प्रत्यक्ष कामधेनू आहेत. त्यांची सेवा करा, भक्ती करा, त्यामुळे ज्ञान प्राप्त होईल. अंतकाळी स्वर्ग प्राप्त होईल. हे माझे बोल सत्य आहेत. विनाकारण संशय घेऊ नका. नंदीनामाने स्तवन केल्यावर स्वामी प्रसन्न झाले. नंदी हे उपनाम समजावे. नंदी आडनावाचे घराणे तुळजापुरात अद्यापही असल्याचे समजते. स्वामींनी भक्तांना सांगितले, हा आजपासून कवीश्वर झाला. त्याचे नाव आम्ही कवी बसव रस ठेवले आहे. नंदी नाम गुरूंच्या चरणी लागला. जे पोटलीवर शेषकोट राहिले होते ते तत्काळ दूर गेले. अशा रीतीने नंदीनामा कवित्व करीत महाराजांच्या मठात सेवेकरी म्हणून राहू लागला. आता यापुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 44. ओम तत्सत.